नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण चतुर्विध रसायन या टॉपिकच्या शॉर्टमध्ये रिव्हिजन कशी करायची किंवा शॉर्टमध्ये रिव्हिजनचे काय पॉईंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चतुर्विध रसायन म्हणजे काय, त्यानंतर चार रसायन कोणते आहेत व त्याची थोडक्यात चार्ट स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर सुरुवातीला चतुर्विध रसायन. चतुर्विध म्हणजे चार. तर रसशास्त्रामध्ये आपल्याला 4 रसायन सांगितलेले आहेत. तर सुरुवातीला त्याची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यामध्ये खरलीय रसायन, परपटी रसायन, कुपीपक्व रसायन आणि पोट्टली रसायन. तर हे 4 चतुर्विध रसायन आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला आपल्याला काय काय पॉईंट्स पाहिजेत. तर पेपरसाठी तुम्हाला त्याची व्याख्या, जर तुमचे श्लोक पाठ असतील तर श्लोक, त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ, त्यानंतर त्या रसायनासाठी लागणारे आवश्यक उपकरणे, त्यानंतर ती रसायन पद्धती किंवा विधी आणि शेवटी त्याचे उदाहरणांमध्ये तुम्हाला उदाहरणांची सुद्धा घटक द्रव्य, त्यानंतर निर्माण विधी किंवा मात्रा, अनुपान हे सर्व तुम्हाला सेपरेटसुद्धा SAQ विचारला जातो किंवा एका रसायनवर तुम्हाला LAQ विचारला जातो. तर त्या हिशोबाने त्याला स्टडी करा. तर पहिलं रसायन आहे खरलीय रसायन. तिथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की एक खल आहे. तर खरलीयमध्ये आपण खलामध्ये मर्दन करतो. औषधी द्रव्यांना द्रवद्रव्यांसह खलवयंत्रात भावना देऊन जे औषधी रसायन बनते त्याला आपण खरलीय रसायन असं म्हणतो. त्याच्यामध्ये लागणारं उपकरण कोणतं आहे मेन, तर खलवयंत्र. इतर उपकरणंसुद्धा लागतात पण मेन उपकरण हे खलवयंत्र आहे. त्याची विधी काय आहे, तर खलवयंत्र स्वच्छ धुवून घ्यावे, त्यामध्ये औषधद्रव्य चूर्ण टाकून द्रवद्रव्याची भावना द्यावी आणि खरलीय रसायन तयार होते. तर उदाहरणं काय काय त्याचे, तर तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये वातविध्वंस रस आणि श्वासकुटार रस हे खरलीय रसायनच्या अंडर एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हे डिटेलमध्ये एक्झाम्पल तुम्हाला त्यामध्ये त्याचे घटक द्रव्य, त्यानंतर निर्माण विधी तर असाच येणार, पण त्यामध्ये कोणत्या द्रवद्रव्याची भावना दिलेली आहे किंवा त्याचा मात्रा, अनुपान, रोगग्रता काय आहे तर ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर दुसरं आहे परपटी रसायन. द्रुत कज्जलिका मोचपात्रे पत्रके चिपती कटा सपोट परपटी सएव बालाद्य खिल रोगनुत. रसरत्न समुच्चयामधला श्लोक आहे परपटी रसायनाचा. तर परपटी रसायन म्हणजे काय, तयार झालेले औषधी कल्प हे पातळ पापडाप्रमाणे असते, त्याला आपण परपटी रसायन असं म्हणतो. त्याच्यामध्ये लागणारे उपकरणं काय आहेत, तर कद्दलीपत्र म्हणजे केळीचं पान, त्यानंतर पळी, संपुट आणि घोघृत हे त्यातली लागणारे मेन उपकरणं आहेत. त्याची विधी काय सांगितली की सुरुवातीला कज्जली तयार करून घ्यावी, त्यानंतर घृतलिप्त कद्दलीपत्रावर त्या कज्जलीला ओतावं, त्यानंतर दुसऱ्या पत्राने झाकून म्हणजे एक पान खाली केळीचं त्याच्यावर कज्जली टाकायची, परत त्याच्यावरून एक केळीचं पान झाकायचं, त्यानंतर त्याच्यावर गोमय लावायचं आणि मग परपटी रसायन तयार होतं. त्याच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे पंचामृत परपटी, रसपरपटी आणि श्वेतपरपटी. जसं मी तुम्हाला वरती खलरीय रसायनच्या उदाहरणांसाठी जे पॉईंट्स सांगितले तर तेच सेम पॉईंट्स परपटी रसायन व इतर सर्व रसायनांना देखील लागू होतात. तर तुम्ही ते पॉईंट एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. तर हे होतं परपटी रसायन. नेक्स्ट आहे पोट्टली रसायन. विस्तारितस्य वस्तून अल्पभवनं पोट्टलम पोट्टलाती गृहंती इति पोट्टली. पोट्टली रसायनामध्ये पोट्टली बनवली जाते. त्यामध्ये इम्पॉर्टंट यंत्र किंवा उपकरण सांगितलं आहे वालुका यंत्र. त्याची निर्माण विधी, यामध्ये सुद्धा सुरुवातीला कज्जली तयार करावी, त्याला भावना देऊन कपर्दपुरण किंवा शराव संपुटामध्ये एक गजपुटामध्ये त्याला अग्नी देऊन पोट्टली रसायन तयार होतं. त्यामध्ये हेमगर्भ पोट्टली आणि मृगाडक रस हे एक्झाम्पल दिलेले आहेत तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट रसायन आहे कुपीपक्व रसायन. कुप्यम अग्निनाम पक्व तद रसायनम तद कुपीपक्व रसायनम. म्हणजे काय, तर कुपीपक्व रसायनामध्ये काचकुपीचा उपयोग केला जातो. तर तिथे तुम्हाला उपकरणांमध्ये दिसत असेल की काचकुपी. त्याची निर्माण विधी, भावित कज्जली काचकुपीमध्ये ठेवून त्या काचकुपीला 7 वेळा मृत वस्त्राने लेपन, नंतर त्यास वाळुका यंत्रामध्ये ठेवलं जातं आणि सुवंगाशित झालं की त्यामधील रसायन काढून घेतलं जातं. तर ही कुपीपक्व रसायनाची पद्धत आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत रससिंदूर, रसकर्पूर आणि समीरपन्नग रस. तर ह्या होत्या चतुर्विध रसायन या संबंधित शॉर्ट रिव्हिजन म्हणू शकता तुम्ही. तर यामध्ये तुम्हाला एक आयडिया येते की कोणतंही रसायन आलं तर त्यामध्ये कोणते पॉईंट्स आले पाहिजे. जर तुम्हाला यातील प्रत्येक रसायनाच्या डिटेलमध्ये नोट्स पाहिजे असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. एकदा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. ते व्हिडिओ तुम्हाला देखील तिथे मिळून जातील. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. तसंच शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ देखील अपलोडेड आहेत, ते सुद्धा जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा पहा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.